नमस्कार। आज पलूस गावच्या ह्या अन्यायकारक करवाढीच्या विरोधात आज सर्व पलूसकर एकवटलेले आहेत आणि सर्व पोलीसमधले सन्माननीय पदाधिकारी, सर्व नेते मंडळी इथं पल्साच्या वर जो अत्याचार चाललाय करवाढीचा त्याच्या संदर्भात एकत्रित झाले आहेत। सत्ताधारी मंडळांनी काल जी प्रेस दिली त्यात सांगितलं की ही राजकीय स्टंट पाहिजे, तर ही कुठलीही राजकीय स्टंट पाहिजे नाही। हे लोकांचं आपण काय तर चांगलं करायचं आहे ह्या उद्देशानं एकत्र आलेली ही सर्व मंडळी आहेत आणि ह्या मंडळींचं आपणा सर्वांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वांना आव्हान आहे की तुम्ही पण सत्ताधारी जर ह्या करवाढीच्या कचाट्यातनं वाचणार नाहीसा, माझ्याबरोबर सभागृहात काम करणारे सर्व नगरसेविका ताईंना मी विनंती करतो की आपण ही त्या करवाढीच्या स्रोतात आहे, आपण पण त्या करवाढीच्या ह्याच्यात गेलेलो आहे। त्यामुळे तुम्ही सर्वांनी यात सहभाग नोंदवा। शासन जरी भाजपाचं सरकारवरती केंद्रात असलं, राज्यात असलं, केंद्रात असलं आणि महायुतीचे घटक जरी सर्व पक्ष असले तरी आपण हा ठराव विषय पत्रिकेवर घ्यायला पाहिजे होता। आम्ही गेल्या 9-10 दिवसापूर्वी पत्र व्यवहार केलेला आहे आणि 2 महिन्यापूर्वी पण हा विषय झाला। परवा करवाढी संदर्भात एक नगरसेवकांची मिटिंग झाली, त्या मिटिंगमध्ये आम्ही अतिशय तिडकीनं सांगितलं होतं की हा विषय तुम्ही विषय पत्रिकेवर घ्या, विषय पत्रिकेवर घेऊन सर्व पक्ष विरहित समावेशक सर्व प्रमुख नेत्यांना बोलवा आणि त्याची एक चर्चा घडवा आणि सर्व समाजातील लोकांना, सर्व पोलीसकरांना विश्वासात घेऊन ही चर्चा घडली पाहिजे होती। पण तसं काही न करता अतिशय एकलगारबी कारभार केल्यागत यांनी विषय पत्रिकेवर विषय घेतलेला नाही। उद्याची मीटिंग, मासिक मीटिंगमध्ये पण हा विषय घेतलेला नाही आणि पोलीसकरांना डायरेक्ट हे सांगायचा प्रयत्न केला आहे की करवाढ ही होणारच आहे म्हणजे हा सरळ अत्याचार आहे। तुम्ही जर लोकांचं भलं करू शकत नसाल तर कमीत कमी लोकांच्यावर तुम्ही हे जे लादायचा प्रयत्न करता हे लादू नका। सर्व लोकांना यात समाविष्ट करून घ्या, सर्वांची मतं ऐकून घ्या आणि मग नंतर करवाढ करा। करवाढीला कोणताही आमचा विरोध नाही, करवाढ ही वेळोवेळी झाली पाहिजे, पण ती योग्य वेळ झाली पाहिजे आणि योग्य मूल्यांकनाप्रमाणे झाली पाहिजे। तुम्ही पाचपट करवाढ करणार आणि लोकांना म्हणणार ही होणारच आहे, ही वर्ण शासनाने केलेली आहे, आम्ही केलेली नाही, मग तुमचा पण सहभाग उद्याच्या मोर्चात नोंदवा। आम्ही तुमचं स्वागत करतो। धन्यवाद।